नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण येडशी शिवारामध्ये आलेलो आहोत। या येडशी शिवारामध्ये कोणीतरी सस्ते नावाचा ग्रस्त आहे आणि सस्ते नावाच्या ग्रस्ताने या ठिकाणी एक खदान खोदाई चालू केलं आहे। ते खदान खोदाई चालू केल्यामुळे त्या खदानामध्ये ब्लास्टिंग केल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्या शेतकऱ्याला किती त्रास होतो आहे हे शेतकरी आपल्याला सांगणार आहेत। गावात त्यांचं वय झाल्यामुळे गावात ये जा करता येत नाही म्हणून शेतात त्यांनी घर बांधलं आहे। तर घराकडे येत असताना या खदानामध्ये ब्लास्टिंग झालं की घराला चिरासुद्धा पडल्यात, भेगासुद्धा पडल्यात। त्यांच्या घरावर त्या ब्लास्टिंगच्या आवाजाने उडून आलेले दगडं त्यांच्या घरावर पडतात। एखादा माणूस घरातला दगावला तर ह्याला जिम्मेदार कोण आहे, कोण जिम्मेदार आहे याला, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या शेतीमध्ये वावरणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि खदानाच्या माध्यमातून जो धुरळा उडतो त्या धुरळ्यामुळे आपल्या शेतीचं नुकसान होत आहे आणि ब्लास्टिंग झाल्यामुळे जे बोरला पाणी आहे ते पाणीसुद्धा बंद झालेलं आहे। अशी परिस्थिती या भागामध्ये शेतकऱ्याची निर्माण झाली। आपल्यासोबत शेतकरी आहेत, शेतकरी अजून काय काय सांगतात, काय काय नुकसान शेतकऱ्याचं होत आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहेत। या ठिकाणी आहेत आप्पासाहेब रामराव पवार साहेब, त्यांचं क्षेत्र 7 एकर आहे। उत्तम विश्वनाथ शिंदे, त्यांचं क्षेत्र आहे 4.25 एकर। यांच्या जमिनीचा गट नंबर आहे 691। अभिजित दिलीप कुलकर्णी यांच्या जमिनीचं क्षेत्र 40 एकर आहे आणि गट नंबर आहे 336। हे आहेत आळणीचे। असा शेतकऱ्याला त्रास होतोय आणि विशेष म्हटलं तर या खदानाचा परवाना आहे का नाही हे सुद्धा आपल्याला विचारायचं आहे। मग क्रशर चालवण्याचं परमिशन आहे का हेही विचारायचं आहे। तहसीलदारचे हात बरबटलेत काय, जिल्हाधिकारी याच्याकडे लक्ष देणार आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला विचारणार आहेत। शेतकरी आहेत, सुज्ञ शेतकरी आप्पासाहेब रामराव पवार काय म्हणतात बघूया। साहेब नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नेमकं काय परिस्थिती आहे तुमची साहेब? या इथं क्रशांड बी तयार करतात। हे ह्या खडी केंद्र मालकाचं नाव आहे सत्यवान दत्तात्रय सस्ते। हे येडशीचे आहेत। त्यांचं खडी केंद्र चालू आहे ना आपल्या लगतच शेजारी एक जास्तीत जास्त 1000-2000 फुटावर त्यांचं इथं आता खदान चालू आहे। त्या खदानीला दगड काढताना त्यांनी ब्लास्टिंग घेते। ब्लास्टिंगचे आवाज मोठे होतात त्याच्यामुळं घरावर येऊन दगड पडायची शक्यता आहे। एक वेळेस तर घरावरचे सोलार प्लेट फुटलेले आहेत, त्यांनी ते आणून बसवलेले आहेत। आता सध्या बोरचं पाणी सुद्धा कमी झालं। सोलार प्लेट बसवली हो, पण तुमच्या घरात एखादा माणूस त्या दगडानं जर समजा योगायोगानं बाहेर माणूस आला आणि योगायोगानं दगड आला, जीवित हानी बी होऊ शकते। ते भरून कशी काय द्या, कसं देणार आता? ती तर कोड आहे ना। मग तुम्ही तहसीलकडची अर्जाच्या माध्यमातून चौकशी केली तर तुमचे परमिशन नाही, कसलेही परमिशन दिलेलं नाही असं तहसीलदारनं सांगितलंय, असं तुम्ही अर्जात नोंद केलंय। नेमकं काय? नेमकं अर्जात तशी नोंद केलेली नाही असं आमची शंका आहे। शंका आहे। मी अर्ज अजून दिलेला नाही, तयार केलेला आहे, मी देण्याच्या मार्गावर आहे। आम्हाला शंका आहे की बाबा अशी परमिशन मिळू शकत नाही, कारण लगतच जर वहिवाटीची जमीन असेल, पानभरतीची जमीन असेल तर तिथं खनन करायला परवानगी शासन देऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे। बर तुमचं काय म्हणणं आहे? काय नाव काय साहेब तुमचं? माझं उत्तम विश्वनाथ शिंदे, मी येडशीचा आहे। मला शिलिंग मध्ये जमीन भेटलेली आहे। किती एकर? 4.25 एकर। इकडून मार्गच आम्ही बेना मी तर इकडे येतच नाही। ती आवाज कवा घेते, ती मरायचं काय त्या आवाजाने, दगड फटाफट पडते, ती बोरचं पाणी चाललंय। त्यांची परवानगी आहे का नाही, सरकारनं त्यांना परवानगीच कशी दिली इतकं खड्डे खंडायला? बर किती गाड्या चालतात इथून, वाहनं किती चालतात? भरपूर आहे ती वाहनं। काय त्यांना मुरुम काढतात का? मुरुम काढतात, दगड काढतात, त्यांच्या खडी मिशनीवर नेतात।
हा खडी तयार करतात विकतात. बर 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 त्यांनी सरकारनं ह्याची ही करायची. दुसरी गोष्ट साहेब ती क्रशर जी आहे हा क्रशर चालवतात पण शासनाचं असं म्हणणं आहे की क्रशर तर तयार करताना तुम्ही पाण्याचा वापर करा जेणेकरून धुरळा उडणार नाही. बर पण इथं पाण्याचा वापर नाही. 2-2, 3-3 किलोमीटर धुरळा चाललेला आहे. इथं चराऊ रान आहेत. जनावरं कसं खायचं मला सांगा. पावडर वरी सिमेंट पल्ल्यावरनी जर धुरळा बसलेला आहे हे काही लगत शेततळ आहे. जनावरांच्या चाऱ्यावर सुद्धा चाऱ्यावर परिणाम होतो जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शेततळ्यात आता तिथं पाणी नाही त्या तळ्याला. बर बर आता एक उन्हाळ्याचे दिवस तुमचे बोर आहे. सुद्धा बंद पडायलेत असं म्हणून. बोर बंद पडलेतच पडायलेत नाही पडलेत. बर बर हा बर. हा तळ्यातल्या पाण्यावर सगळा धुळा येऊन बसतो. जनावर पाणी पितात साहेब बर. तिथं. हा? बाबा तुमच्या कुलकर्णी मालकाचं काय म्हणणं आहे या की हा हा बर 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 बर. तुम्ही नौकर आहेत है ना मुनीम आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही. बर काय मागणी आहे बरं आप्पासाहेब आता काय आमची मागणी काय नाही हे इथलं खदान बंद व्हावं. ते दाखव बरं ते बुलडोजर वगैरे तिकडे तेव्हा चालू आहे. तेव्हा ते चाललेलं झूम करून दाखव. आणि ते पोकलेन चाललंय बघा. ते पोकलेन हा. चाललंय हा. आणि त्या पोकलेनचा धुरळा हा. त्या वाऱ्याच्या दिशेने इकडेच येतोय है ना. अहो पोकलेनचा काहीच नाही साहेब. ते आपलं ते खडी केंद्र चालू झाल्यावर धुळा बघावा माणूस दिसत नाही. सगळं काही सुद्धा रोडवर दिसत नाही. सुद्धा. हा. बर, बर, हा, बर. काही सुद्धा दिसत मेन नाही. रोडला सुद्धा अवघड आहे. बर बर. आता काय मागणी आहे तहसीलदार साहेबाकडे मागणी आमचं काही नाही. खदान बंद व्हावी. हा हा आणि माणसाचा जीव वाचावा. वाचवा. हा बघा. नाहीतर आम्हाला शेत सोडून निघून जावं लागेल. काही उपयोग नाही बघा. बर बर बर. काय नाही पिकावर सगळा धुळा पिकाची सुद्धा तुम्हाला नासाडी होईल. न्याय जर नाही मिळाला तर तुम्ही काय करणार आहे. काय करणार मी हे का आता हे तर निवेदन देणार हा, हा. आहे. त्यांनी जर नाहीच ऐकलं मी आमरण उपोषणाची नोटीस देणार. काय बाबा हो हा मग. साहेब सगळ्या कुटुंबासह, बिलकुल बिलकुल. हा. बघा मी सुद्धा काय परिस्थिती आहे सध्या या शेतकऱ्याची. शेतकरी हातबल झालेले आहेत आणि तहसीलदार जिल्हाधिकारी साहेब या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. हे धनदांडगे लोक आहेत. यांनी क्रेशर तर चालू केले. खदान अनधिकृत आहे का अधिकृत आहे, यांना परमिशन दिले का नाही दिले हे काही माहीत नाही. पण ब्लास्टिंगचे आवाज घेऊन जमीन फार मोठ्या प्रमाणामध्ये खोदली जाते आणि त्याच्यातून जी दगडं निघतात त्या दगडाच्या माध्यमातून क्रेशरवर खडी तयार करण्याचं काम होतं आहे. मुरुम विक्रीचं काम होतं आहे. हे परमिशन दिलं आहे का हा प्रश्न आहे. आणि दिलं असलं तर त्यांना नेम काय घालून दिलेले आहेत. शेजारच्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, एखादा माणूस दगावणार नाही याची दक्षता घ्या. त्यांना सावधगिरीचा इशारा द्या की तुम्ही ब्लास्टिंग करत असताना अगोदर 15-20 मिनिटानं सांगा ब्लास्टिंग करतोय. याचे दगडं तुमच्याकडे येतील, तुम्ही सावध राहा. अशा पद्धतीची काही नियमावली घालून दिली का या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि जिल्हाधिकारी महोदय आणि तहसीलदार साहेब या शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण एवढा मोठा भ्रष्टाचार धाराशिव जिल्ह्यामध्ये चालतोय की बलाढ्य आणि धनदांडगे लोक सर्वसामान्य शेतकऱ्याला त्रास देत आहेत. त्यांच्या जीवाशी खेळत आहेत, त्यांच्या कुटुंबाशी खेळत आहेत. आणि जर एखादा माणूस दगावला गेला तर हा खदान खोदणारा माणूस, दगडं काढणारा माणूस आणि ब्लास्टिंग करणारा माणूसच या खुनाचा जबाबदार राहील. एखादा माणूस दगावला तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करावा आणि आम्हाला सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशीच मागणी शेतकऱ्याची आहे. आणि हे जर न्याय नाही मिळाला तर लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्याचा शेतकऱ्यानं पवित्रा घेतला आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब याकडे शेतकऱ्याकडे लक्ष देतील का तेच पाहू येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. कोण सस्ते आहे त्या सस्तेला परमिशन दिलं आहे का आणि अधिकृत हे खदान चालू आहे का याच विषयावर कमेंट नोंद करा. तहसीलदार यांच्याकडे लक्ष देतील का ते पाहूया. धन्यवाद येडशीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.